कोण म्हणतं घरातून लव्ह मॅरेजला विरोध होतोय? चला आज तुमचा एक गोड गैरसमज दूर करून टाकतो. बघायला गेलं तर जवळपास 90% मुलींच्या घरून लव्ह मॅरेजला विरोध होतो असं मुलींना वाटतं. आणि मग कुठेतरी त्यांच्या नजरेमध्ये घरातल्यांची व्हॅल्यू डाऊन होते, घरातले चुकीचे वाटतात त्यांना. पण तुम्हाला एक खरी गोष्ट सांगू, लव्ह मॅरेजला विरोध नाहीये घरातल्यांचा, विरोध आहे तुमच्या निवडीला. तुम्ही जी व्यक्ती निवडलेली असते ना, त्या व्यक्तीला घरातल्यांचा विरोध असतो. आणि तुम्हाला तर कुठे चांगली मुलं आवडतात. तुमच्या निवडी सांगू, तुम्हाला नशा करणारे, ड्रिंक करणारे, सिगारेट ओढणारे, क्लबला जाणारे, कुठल्या तरी टपरीच्या बाहेर उभा राहून मावा गुटखा लगान खाऊन पिचकाऱ्या मारणारे, घोट्यापर्यंत पॅन्टा घालणारे, केस वाढवून असे असणारे, यामा बुलेटच्या पुंगळ्या काढून सामान्य लोकांना त्रास देणारे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे. त्याचबरोबर अजून तुमच्या चॉईस भरपूर आहेत. आई वडिलांच्या जीवावरती लक्झरी लाईफ जगणारे, ऐशोआरामाची लाईफ जगणारे, काहीच कामधंदा न करणारे, आयुष्यामध्ये कुठलंही व्हिजन नसणारे, ध्येय धोरण नसणारे, आयुष्याचं कुठलं प्रॉपर प्लॅनिंग नसणारे, त्याचबरोबर आयुष्यात असणारे आपले कर्तव्य, आपले जबाबदाऱ्या न समजणारे, घरातल्याच लोकांशी उद्धट बोलणारे, घरातल्यांना मारहाण करणारे, अशा सगळ्या प्रवृत्ती असणारी चॉईस तुमची. माझ्याकडे आजपर्यंत लाखो मुलींनी मला मेसेज करून त्यांच्या निवडीबद्दल सांगितलं असेल. माझ्या नजरेमध्ये एकही असं उदाहरण नाहीये की एखाद्या मुलगीने IAS पटवलाय, IPS पटवलाय, डेप्युटी कलेक्टर पटवलाय, तहसीलदार पटवलाय, प्रशासनात कुठल्या तरी मोठ्या पदावरती काम करणारा कर्तृत्वान व्यक्ती पटवलाय, एखादा प्रगतशील शेतकरी पटवलाय, सैन्यामध्ये एखाद्या मोठ्या पदावरती असणारा मुलगा पटवलाय. अजिबात नाही. कारण तुम्हालाही चांगलं माहिती आहे की जर तुमची अशी जर चॉईस असेल तर तुमच्या घरातल्यांकडून तुमच्या लग्नाला विरोध होऊ शकत नाही. आज एक काम करा, आज आरशासमोर उभं राहा, हा माझा व्हिडिओ लावा, स्टॅम्प पेपरवरती मी तुम्हाला लिहून देऊ शकतो की ह्यातली एक ना एक गोष्ट त्याच्यामध्ये नक्कीच असेल. आणि तुम्हाला असं वाटतं की घरातल्यांना काही माहिती नसतं. घरातल्यांना सगळं काही माहिती असतं, परंतु ते तुमच्यापर्यंत पोहोचलेलं नसतं. म्हणून मी नेहमी सांगत असतो की तुमच्या कर्तृत्वाची उंची वाढवा, तुमच्या निर्णयाला सगळेजण हो बोलतील. आणि एकदा आपली निवड कशी आहे हे एकदा नक्की तपासा. बघू मग घरातून कसा विरोध होतोय. मी मान्य करतो की 10% पालक आजही जुन्या विचारांचे आहेत. ते आपल्या मुलांवरती त्यांची मते लादण्याचा प्रयत्न करतात. त्यांना आजही असं वाटतं की आम्ही म्हणाल तीच पूर्व दिशा. त्या पालकांचं मत परिवर्तन करायला, त्यांना समजून सांगायला मी आहेच की. परंतु बाकीचे 90% जे पालक विरोध करतायत आणि कोणत्या गोष्टीवरून विरोध करतात हे पण मी तुम्हाला सांगितलं, त्याचं काय? त्यामुळे आरशासमोर एकदा उभं राहा आणि स्वतःला हे प्रश्न विचारा की आपली निवड खरंच योग्य आहे का? आणि मग मला सांगा मेसेज करून, मी आहेच की.